नागपुर क्राइम ब्रांच यूनिट क्रमांक 5 की टीम ने जरीपटका परिसर हत्या प्रकरण में फरार आरोपी को गिरफ्तार करने में बड़ी सफलता हासिल की है। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि जरीपटका थाना क्षेत्र का वांछित आरोपी आशीष उर्फ बोंडा यादव चौरिया उम्र 42 वर्ष मिठानिम दरगाह परिसर में मौजूद है। सूचना के आधार पर क्राइम ब्रांच की टीम ने त्वरित कार्रवाई करते हुए मौके पर पहुंचकर आरोपी को हिरासत में लिया। पूछताछ में आरोपी ने अपना अपराध स्वीकार किया। आरोपी की मेडिकल जांच के बाद उसे आगे की कार्रवाई के लिए जरीपटका पुलिस स्टेशन के हवाले कर दिया गया। यह कार्रवाई पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंगल सहित वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में क्राइम ब्रांच यूनिट 5 द्वारा की गई। पोलीस ठाणे जरीपटका हद्दीमध्ये मागच्या जानेवारी महिन्यामध्ये एक खुनाचा अपराध रजिस्टर झाला होता। त्यामधील मयत इसम मंगेश भीमरावजी भीमटे याचा जमिनीच्या प्रॉपर्टीच्या वादावरून दोन इसमांनी त्याचा खून केल्याची गुन्हा दाखल झाला होता। त्यामधील एक आरोपी ऑलरेडी अटक केला होता आणि त्यातील जो दुसरा मुख्य आरोपी होता तो आरोपी मागच्या 1 महिन्यापासून नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फरार होता। त्याचा सगळा क्राइम ब्रांच टीम आणि पोलीस स्टेशन जरीपटका सुद्धा शोध घेत होते। आम्हाला क्राइम ब्रांच युनिट 5 चे आमच्या पथकातील एससी नजीर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एपीआय कदम, एनपीसी राजू आणि इतर आमचे अंमलदार हे मिठानिम दरगाह या परिसरामध्ये या आरोपी असल्याची माहिती मिळाल्यानुसार त्या ठिकाणी जाऊन त्यांनी शोध घेतला। येथील जो आरोपी आहे तो पोलिसांना मिळून आला। त्याला त्याचे नाव विचारले असता आशीष उर्फ बोंड्या यादवराव चौधरी वय 42 वर्षे राहणार गौतम नगर बौद्ध विहाराच्या जवळ पोलीस ठाणे जरीपटका याला ताब्यात घेऊन आम्ही अधिक चौकशी केली। तर त्या खुनाच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून त्याची वैद्यकीय तपासणी करून आम्ही त्याला पोलीस ठाणे जरीपटका यांच्या ताब्यात दिलेला आहे। या आरोपीचा अभिलेख तपासला असता यापूर्वी 2006 मध्ये तो मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा सामील होता। त्याचबरोबर काही 307 चे आणि बॉडी ऑफेन्स त्याच्यावरती रजिस्टर आहे, म्हणजे रेकॉर्डेड हार्ड क्रिमिनल आहे। आणि मागच्या 1 महिन्यापासून तो पोलिसांना गुंगारा देऊन वेगवेगळ्या ठिकाणी पळून जात होता। परंतु क्राइम ब्रांच युनिट 5 चे पथकातील अंमलदार एनपीसी एससी नजीर यांनी माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा फरार आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यासाठी पाठवले।